हॅलो फ्रेंड्स, मी हर्षित किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सँडविच, फ्राईड सँडविच बनवणार आहे. एकदम टेस्टी आणि एकदम इझी. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. बारीक बारीक गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला नेहमीसारखंच. आणि एक गोष्ट विशेष म्हणजे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. चला तर बनवूया. ब्रेड पकोड्यासाठी 4 उकडलेले आलू घेतले आहे. ते स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्या. या प्रकारे यामध्ये टाकायला आता आपण तडका तयार करून घेऊया. तेल टाकून घ्यायचं, एक पळी. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाका, 1 चम्मच. मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये जिरं टाका आणि सोपने खूप छान फ्लेवर येतो. सोप टाका आणि हे लसण आणि मिरचीचं क्रश करून घेतलं आहे मिक्सरला, ते टाका. 2 मिनिटासाठी भाजून घेऊया. यामध्येच आपण 1 चम्मच हळद टाकून घेऊ. आता हे या बटाट्यामध्ये आपण टाकून घेऊया. यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकूया, 1 चम्मच मीठ, आणि मिक्स करून घेते. आता आपण ब्रेड पकोड्याला बेसन घोळ लावण्यासाठी घोळ तयार करून घेऊया. यामध्ये आपण 2 कप बेसन घेऊया आणि चवीनुसार मीठ म्हणजे 1 चम्मच मीठ घेणार आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इतकं पातळ बनवायचं आपल्याला, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. यामध्ये आपण खायचा सोडा टाकायचा, जास्त नाही, चुटकीभर टाकायचा. आता बॅटर आपलं रेडी आहे. आता पकोडे बनवायला चालू करूया आपण. एक साईडला गॅसवर आपण तेल चढवून घेऊया. आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण एक साईडला गॅसवर तेल चढवून घेतलं आहे. आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया. ब्रेडवर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं बटाटा चटणी. एकसारखी स्प्रेड करायची म्हणजे प्रत्येक बाईटला आपल्याला छान फ्लेवर येतो तो बटाटा चटणीचा पण सुद्धा. आणि त्यावर दुसरी स्लाइस ठेवायची. असेच आपण सर्व 4-5 ब्रेड बनवून घेऊया. आणि हे सुरीने मधात असे कट करून घ्यायचे म्हणजे या प्रकारे होणार पहा आपले. चला आता फ्राय करून घेऊया आपण सँडविच. सगळ्यात पहिले असं कोट करून घ्यायचं आणि थोडं प्रेस करायचं असं, म्हणजे एक्स्ट्रा जे बेसन आहे ते निघून जाणार.
या प्रकारे तेलामध्ये सोडायचं. या प्रकारे आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. छान प्रकारे फ्लिप करून घ्यायचे एक साइड झाल्यावर. हे पहा या प्रकारे. आपण समजा प्रेस केलं ना, आता जसं मी प्रेस करून दाखवलं तुम्हाला, तर एक्स्ट्रा बिस्किट त्याला लागत नाही आणि टेस्ट खूप छान येते यामुळे. पहा किती टेस्टी आणि छान झाले पकोडे. या खायला. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा.